आता माधवी खंडाळकर राज्याचे उपमुख्यमंत्री यांना भेटायला आल्या। साहजिकच आहे, माननीय अजितदादा महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना कुठलाही सर्वसाधारण व्यक्ती भेटायला येऊ शकतात, त्यानुसार त्या तिथे आल्या होत्या। माधवी खंडाळकरांचा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरनं दाखल करण्यात आला त्याचाही तपास व्हावा म्हणून मी सीपीकडे तसा अर्ज केलेला आहे। आणि हे कुणी प्लॅन केलं, कारण का माधवी खंडाळकर नामक महिलेशी माझा 6 ते 7 वर्ष लहानपणी मैत्रीण होती। लहानपणी ती गल्लीत राहायचो म्हणून 6 वर्ष संबंध नसताना अचानक ती डॉक्टर संपदाचं जेव्हा आपल्या राज्याच्या महिला आयोग अध्यक्ष जेव्हा चारित्र्य हनन करतात आणि त्याच्यावरनं मीडियावर झोट उडल्यानंतर मी सांगते की बाबा पक्षाचं आणि आयोगाचं कामकाज वेगळे, त्याच्याशी पक्ष सहमत नाही। त्याच 28 नोव्हेंबरला ती पोस्ट माधवी खंडाळकर करते। ती पोस्टही मी तुम्हाला दाखवू शकते। आणि ती पोस्ट केल्यानंतर ती पोस्ट तिने डिलीट केली। त्या डिलीट केल्यानंतर एकच मिनिट दाखवते सगळं दाखवते। हे बघा, ही पोस्ट केली होती माधवी खंडाळकरनी। त्या माधवी खंडाळकरनी लिहिलेली आहे, त्या माधवी खंडाळकरनी लिहिलेलं आहे की रुपाली पाटीलला तुम्ही पद का दिलं, तुम्ही पक्षात का घेतलं, तुम्ही का अडवलं। या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर याची ही पोस्ट तिने डिलीट केल्यानंतर याच्या आधी सुद्धा ही 20 जून 2024 सालची पोस्ट स्क्रीनशॉट बघा। तेव्हाही सुद्धा एका दुसऱ्या महिलेला उभं करून माझी सोशल मीडियावर पोस्ट करणारी चाकणकर मॅडमची ही मुलगी आहे। हा 20 जून 2024 मंगळवार स्नेहल चव्हाण, सोनाली गाडे। आणि ही मी स्वतः हे स्क्रीनशॉट रुपाली चाकणकर यांना व्हॉट्सअपला पाठवलेले आहे। त्याच्यानंतर हीच पोस्ट मी कोण आहे सुनील साहेब तटकरे यांना पाठवली आहे आणि आदितीताई तटकरे यांना पाठवली होती, तसेच खासदारांना पाठवली होती। माझा फोन दे। हो।